मंजिरी शांत ग, रडू नकोस तू. शांत हो बरं. पोरी, शालिनी बरी होणार आहे बघ. डॉक्टर, वहिनी कशी आहे? डॉक्टर, आईची तब्येत कशी आहे? बरी आहे ना आता? कशी आहे होती? तुम्ही आधी शांत व्हा. असं कसं शांत राहणार? माझी वहिनी तिथे बेशुद्ध पडली आहे आणि तुम्ही सांगता शांत राहा म्हणून. अगं चारे, जरा शांत हो की. अगं ते काय म्हणतात ते तरी ऐकून घे. हे बघा, पेशंट खूप उंचीवरून खाली पडलाय. प्रत्यक्ष दर्शनी डोक्याला जखम झालेली नसली तरी मेंदूला मुका मार लागला असण्याची शक्यता आहे. तुम्ही धीर सोडू नका. धीर सोडू नका म्हणजे? डॉक्टर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? सॉरी मिस्टर मुदोळकर. त्या कोमात गेल्या. हाय. तू अजिबात काळजी करू नकोस. जे काही वाईट घडायचं होतं ते आधीच घडून गेले. त्या मुलाने तुला एवढा त्रास दिला तरी सुद्धा तू त्याच्यासाठी काय काय करत होतीस. तुझ्या मनाचं मोठेपण आहे मंजिरी. मागच्या वेळेला तुझ्या बाबतीत आमच्या मनात खूप गैरसमज झाले होते. त्याचा तुला खूप त्रास झाला, मनस्ताप झाला. त्याबद्दल खरं तर आम्हीच तुझी क्षमा मागायला हवी. आणि सत्य आला ना की तू एकटीनं नाही, आपण दोघे मिळून त्याच्याशी बोलूया. माझी खात्री तो नक्की माझा ऐकेल. प्रिया, तू हसतेस? तू स्वतःच्या हाताने शालिनी मावशीला पाडलंस आणि तू हसतेस? हो, मी हसते. हो, मी हसतेय आणि अशीच हसणार, कारण ती माझ्या सुखाच्या आड येत होती. सुख? कसलं सुख ग? तुझ्या त्या सुडाला तू सुख म्हणतेस? का नको म्हणू? त्या सुडाशिवाय आता राहिलाय काय माझ्या आयुष्यात? अशी नव्हतीस तू प्रिया. किती चांगली होतीस तू. शालिनी मावशीवर केवढं प्रेम करायचीस. ती तुला तुझ्या आईसारखी होती. आणि आता तू? हे चुप. आई सारखी होती म्हणून काय आई नाही झाली? ती मूर्ख मंजिरी तिचं आणि आशिषचं भेटणं जर कबूल करते तर तिला हाताला धरून बाहेर काढण्याऐवजी ह्या बाईच्या मनात मंजिरीबद्दल प्रेमाचे झरे फुटतायत. अशा बाईला हीच शिक्षा योग्य आहे. शिक्षा?
तू देणार का ग शिक्षा? ज्या शालिनी मावशीने तुला राहायला घर दिलं, डोक्यावर छप्पर दिलं, आधार दिला, आसरा दिला, तू तिलाच. अरे हो, केले ना खूप उपकार, नाही म्हणते का? पण मी सुद्धा माझं सर्वस्व दिलं तिच्या मुलाला, सत्यजितला. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी माझ्या प्रेमाचा अपमान केला आणि त्या मंजिरीला जवळ केलं. मग मी सूड घेण्याचा प्रयत्न केला तर कुठे चुकलं माझं? सांग ना, कुठे चुकलं? नुसतं शालिनी मावशीच काय, माझ्या सूडाच्या आड येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी असंच संपवणार. कळलं? आणि तू मला समजवू नकोस. चल जा इकडनं. मंजिरी, 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 आई, प्रिया, काय कुठे आहेत सगळे? तू कसा काय आलास? कसं आलो म्हणजे? माझं काम संपलं, मी आलो. पण हे काय बाकीचे आहेत कुठे सगळे? म्हणजे तुला काही माहिती नाहीये का? मंजिरीने काही सांगितलेलं दिसत नाही. काही माहित नाही म्हणजे? काय सांगितलं नाही मला मंजिरीने? एक मिनिट. प्रिया, पटपट बोल ना, काय झालंय? तू टेन्शन घेऊ नकोस. मी काय सांगते ते नीट आहे. मगाशी मावशीचा तोल गेला आणि ती जिन्यावरनं पडली. काय? हो, सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत आता. मला तर वाटलं की मंजिरीने तिकडनं तुला फोन केला म्हणून तू धावत पळत आलास. हा गौरव. अरे दादा, कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. इथे गौरांग, मला कळलंय सगळं. मला एवढंच सांग, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आणि कशी आई आता? सिटी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये. डॉक्टर चेक करतायत अजून. मी आलो, ताबडतोब आलो. आई अजूनही शुद्धीवर आलेली नाही. डॉक्टर म्हणतात कधी येईल सांगू शकत नाही. कदाचित पुढच्या मिनिटालाही येईल, पण कदाचित. अहो, तुम्ही काळजी करणं सोडा बघू आधी. आई नक्की बऱ्या होणार आहे. बऱ्या होतील म्हणजे? तिला बरं व्हावंच लागेल. तिला जर काही झालं तर मी कसा जगणार आहे? हं? आजपर्यंत जे काही केलं ते सगळं फक्त आईसाठी केलं. बापानं पाठ फिरवली, बापाशी भांडलो. नशिबानं साथ सोडली, नशिबाशी लढलो. जगानं लाथा घातल्या, जगाशी झगडलो फक्त आईकडे पाहून. आणि हे सगळं करताना मी तिच्यावर कुठले उपकार नाही केले. माझं कर्तव्यच पार पडलं. पण हा सगळा भार मी रेटला तो फक्त आईच्या जोरावर. आयुष्यात आजपर्यंत जे जे केलं ते सगळं फक्त आईकडे पाहून, फक्त आईसाठी. आपलं लग्न सुद्धा याला अपवाद नाहीये. आई म्हणेल तीच सुरुवात,
आई म्हणेल तोच शेवट, आई म्हणेल तीच पूर्व दिशा. म्हणणारे असं म्हणतात की आई ही देवाच्या जागी असते. मग जर मी माझ्या आईला एवढं मानतो तर मग देव माझ्याशी असं निष्ठुरपणे का वागतो मंजिरी? कुठलीही गोष्ट तुम्हाला सुखासुखी का नाही मिळू देत? आता कुठे आपल्या आयुष्यात चांगले सुखाचे दिवस येत आहेत. जर आईला काही झालं ना मंजिरी, तर माझा देवावरून कायमचा विश्वास होऊन जाईल. जर आईला काही झालं तर मी समजेन की देव हे जगातलं सगळ्यात मोठं खोट आहे, जगातलं सगळ्यात मोठं थोतांड आहे. अहो अहो असं काय म्हणताय तुम्ही? एखादी गोष्ट वाईट घडली म्हणून लगेच असा देवावर अविश्वास नसतो दाखवायचा. हे बघा, तुम्ही आधी काळजी करणं सोडा बघ. सगळं व्यवस्थित होणार आहे. आई नक्की बऱ्या होणार. देवाने ही आपली परीक्षा घेतली असं समजावं तर. परीक्षा? आणखी किती परीक्षा द्यायच्या आपण? जन्माला आल्यापासून पदोपदी हेच तर करतोय. नाही, ही परीक्षा आपली नाहीये मंजिरी. ही परीक्षा त्याची आहे. त्याला हे सिद्ध करायचंय की त्याचं अस्तित्व आहे. त्याची परीक्षा आहे. मंजिरी, अगं प्रिया, मी आलो ना. मंजिरी, अगं तू उभी काय? तू बस ना. अगं ते जाऊ दे. मला सांग, तू सत्यजितला काही सांगितलं नाहीस ना? कशाबद्दल? मंजिरी, कशाबद्दल काय? आशिष बद्दल. काय? अगं प्रिया, काय बोलतीयस तू? त्या सगळ्याबद्दल बोलायची ही वेळ नाहीये. मी पण तेच म्हणते, ही ती वेळ नाही आणि ती वेळ कधीच येऊ नये. कारण तुझ्या या सगळ्या बोलण्यामुळे मावशीची काय परिस्थिती झाली तू बघतेच आहेस ना. काय? आईंची ही जी काही अवस्था झाली ती माझ्यामुळे झाली? प्रिया तू काय बोलतेस? जे झाले तो अपघात होता. जिन्यावरून तोल जाऊन पडल्यात आई. अगं असं तुला वाटतंय. हा एक अपघात होता असं तुला वाटतंय मंजिरी. पण तू तिकडनं गेल्यानंतर तिकडे काय झालं तुला माहितीये मंजिरी? बरेच वेळा ना आपल्याला जे वाटतं सत्य त्यापेक्षा खूप वेगळं असतं. तुला त्रास होऊ नये म्हणून मावशीने त्यावेळी तिकडे काही दर्शवलं नाही. तू गेल्यानंतर ती मला हेच सांगत होती की मंजिरी जे बोलली ते सत्यजितला कळता कामा नये. कारण तसं जर झालं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. मंजिरी, तू गेल्यानंतर मावशी सतत तोच विचार करत होती. आणि मंजिरी, नंतर सुद्धा तोच विचार करता करता ती माझ्या रूमच्या बाहेर पडली. आणि मग अगं पण मंजिरी, आताच डॉक्टरांनी सांगितलं की आईनं तिच्या हाताचं एक बोट हलवलं. म्हणजे अजूनही ती शुद्धीत आलेली नाहीये, पण डॉक्टर तिला चेक करतायत. मला कॉन्फिडन्स आहे मंजिरी, आता आई नक्की बरी होणार. खरंच मला पण पूर्ण खात्री. आई नक्की बऱ्या होतील. एक मिनिट, आधी माझं ऐका. तुम्ही दोघं सर्वात पहिले घरी जा. अरे दोघे रात्रभर इथे बसून होतात, थकला असाल. नाही, मी थांबतो इथे आईजवळ. मंजिरी, तू तरी ऐक माझं. तू प्लीज घरी जा आणि आराम कर थोडा. तुला गरज आहे आरामाची. मंजिरी, मला वाटतं प्रिया बरोबर बोलते.
तू आता प्लीज घरी जा, कारण तुला खूप दगदग झाली काल रात्रीपासून. ड्रायव्हरला घेऊन घरी जा आणि घरी पोहोचलीस की मला फोन कर. ओके? बरं ठीक आहे. मंजिरी, मी जे काही बोलले ते लक्षात ठेव. काय सांगितलंस तिला? अरे काय नाही, हेच की तिची औषधं घ्यायची वेळ झाली ना, तर त्याआधी काहीतरी खाऊन घे. प्रत्यक्षदर्शनी डोक्याला जखम झालेली नसली तरी मेंदूला मुकामार लागला असण्याची शक्यता आहे. त्या कोमात गेल्या. भाऊजी, भाऊजी, अहो काय झालं? तुम्ही रडताय? भाऊजी, तुम्ही आधी शांत व्हा बघू. प्लीज तुम्ही शांत व्हा. वहिनी, वहिनी मला सांगा ना, माझी आई नक्की बरी होईल ना? अहो भाऊजी, आधी आधी शांत व्हा बघू. हे बघा, असं धीर सोडून कसं चालेल? तुम्ही काहीच काळजी करू नका. आपल्या आई नक्की बऱ्या होतील. हं? तसं नाही हो वहिनी. मी लहानपणापासूनच नालायक ठरत आलो. अभ्यासात कधीच हुशार नव्हतो. सत्यजित दादासारखा कधी कर्तबगारी नाही निघालो. आईला नेहमी माझ्याकडनं हीच तक्रार असायची. आणि मी इतका नीच आहे की उलट आईवरच आरोप करायचो की तू माझ्या आणि सत्यजित दादामध्ये त्याच्यावर जास्त प्रेम करते. पण खरं असं कधीच नव्हतं. ती आमच्यावर समान प्रेम करायची. पण ही गोष्ट कळायला मला खूप उशीर झाला. वहिनी देव आहे ना, माझं कधीच नाही ऐकणार. पण तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं नक्की ऐकेल. वहिनी देवाला सांगा ना माझ्या आईला लवकर बरं करायला. मी तिला कधीच त्रास नाही देणार. तिला तक्रार करायची एक संधी सुद्धा नाही देणार. हो हो, सगळं ठीक होणार आहे. तुम्ही आधी शांत व्हा बघू. सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आपल्या आई सुद्धा अगदी ठणठणीत बऱ्या होणार आहे. हं? तुम्हाला माहितीये, मला आजच सकाळी यांनी सांगितलं की आईंनी आपल्या बोटांची हालचाल सुद्धा केली म्हणे. काय? खरंच? अगदी खरं. त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. हं? आणि देव आपल्या सगळ्यांचंच ऐकत असतो. आपल्यालाच असं वाटतं की तो आपलं काहीच ऐकत नाही. या सगळ्या छोट्या मोठ्या परीक्षा असतात फक्त. यात त्याला फक्त एवढंच बघायचं असतं की आपला त्याच्यावर केवढा विश्वास आहे. ते किती मोठं संकट असलं तरी आपला त्याच्यावरचा विश्वास ढळत तर नाहीये ना, एवढंच त्याला बघायचं असतं, बाकी काही नाही. म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. हं? आई नक्की बऱ्या होते. मी आता हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. मला आहे ना आईला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार. ठीक आहे, फक्त सांभाळून जा. हं? हो. एवढं कसलं निरीक्षण करतेस? निरीक्षण कसलं? मी हाच विचार करते की तू एवढ्या टेन्शन मध्ये तरी पण ते टेन्शन दूर करायला मी काहीच करू शकत नाही. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी काही नाही तरी निदान तुला जवळ घेऊन आधार देण्याचा प्रयत्न तरी करता यायचा.
पण आता तर प्रिया, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही आणि गरज तर त्याहून नाही. सॉरी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. बस. बरं, मला एक सांग, काल आई तुझ्याशी वर नेमकं काय बोलायला आली होती?